सर्वांचं स्वागत या व्यासपीठावर होतं. धन्यवाद. आता संध्याकाळी आपण थांबायचं. मॅच आपली आहे. अजून 11 आपका मॅच बाकी है. आज आपली क्वार्टर फाइनल खेळवली जाईल, याची लक्षात ठेवा. 2 मैच के बाद आपका मैच होगा, इसका ध्यान रखें. चला धन्यवाद. चला पहिल्या फरीतला हा तिसरा सामना स्टार्ट होतोय. बॉलिंग मार्कवर बॉलर आपण पाहतोय मिस्टर प्रतीक. स्ट्राइक एंडला असतील प्रीतेश जोशी. फर्स्ट बॉल. लोवर फुल टॉस. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला. चांगली गती मेंटेन केलेली आहे. पहिल्या चेंडूवर दाखवायचं काय आणि द्यायचं काय या तत्वावर गोलंदाजी प्रतीकची पाहायला मिळाली. त्यामुळे प्रतीकला ओळखताना प्रीतेश थोडेसे कमी पडले आणि पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळालेले. स्ट्राइक एंडवर आता भावेश बारिया तुम्हाला पाहायला मिळतील. 2 आजूबाजूचे शेजारील संघ एकमेकांसमोर आहे. जवळपास एकाच मैदानात सराव करतात आणि त्या गोष्टीचा फायदा होईल का? ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड ऑफ बॉल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला झेल देऊन भावेश स्पर्धेचा प्रवास करतील. 0वर गोल्डन डकवर भावेश होत आहेत बाद. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज भावेशचा होता, पण ते 0वर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेत. आणि एक चांगली सुरुवात प्रतीक या गोलंदाजाची आपण पाहतोय. समोरील संघ किती अनुभवाचा आहे, किती गुणवत्तेचा आहे, पण त्याच्यासमोर मी सुद्धा काहीतरी घेऊन आलोय तेच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले प्रतीक. आणि प्रतीकच्या खात्यात जाते विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. गावदेवी बाळकुम या संघाकडून भूषण भोईर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतील. प्रीतेश जोशी नॉन स्ट्राइक एंडला आहे, ज्यांच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटचं शतक सुद्धा आहे. मागच्याच वर्षी त्यांच्या नावावर हायलँड पार्कच्या मैदानावर एक शतक आहे. ते नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. आणि जास्तीत जास्त व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये विक्रोलियन्स या संघाकडून प्रीतेश जोशी खेळतात. तर तुमचा जर खेळ चांगला आहे, तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये नक्कीच संधी मिळणार आहे. आणि प्रीतेश थोडे व्यस्त राहिलेले आहेत, पण जेव्हा जेव्हा गावदेवी बाळकुम या संघाचा खेळ असतो तेव्हा आवर्जून प्रीतेश जोशीची उपस्थिती असते. स्ट्राइक एंडला आता आपण भूषण भोईर यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक तयार. ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. डावीकडे सरकतील. बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एका सिंगल धावफलक पुढे जातोय 2 या आकड्यावर. 2 धावा 1 गडी बाद. प्रतीक चांगली सुरुवात देतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे, चांगला फॉलो थ्रू आहे, चांगला कंट्रोल आहे. खेळपट्टीचा वापर कसा करायचा आहे त्याचा अभ्यास आहे. ऑल इज वेल पॅकेज प्रतीक आतापर्यंत तेच करताना पाहायला मिळालंय. स्ट्राइक एंडला प्रीतेश जोशी. हो, यावेळेस तयारीत नव्हते प्रीतेश. आणि ओके, ड्रोन थोडं डिस्ट्रॅक्ट करतोय फलंदाजाला, तर मी आमच्या ड्रोन ऑपरेटरला विनंती करते थोडा ड्रोन लांबून आपण अँगल घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर व्ह्यू सुद्धा मिळेल आणि फलंदाज किंवा गोलंदाज डिस्ट्रॅक्ट होणार नाही. पण फुलटॉस होता, प्रीतेशने फुलटॉस मिस केला. या गोष्टी होत राहतात मैदानात. 2 धावा 1 गडी बाद. प्रतीक तयार. पुन्हा फुलटॉस मिळालाय. तितकासा कन्व्हिनियंट हा अटेम्प्ट नव्हता. बॉल मिड विकेटला अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. प्रीतेश समोर खेळत असताना तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि तेच विचार प्रतीकच्या मनामध्ये येतात. त्याचमुळे यॉर्कर लेंथवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न प्रतीकचा दिसून येतोय, पण त्या ठिकाणी ॲक्युरेसीची कमतरता जाणवली. दरम्यान फुलटॉस बॉलवर एक सिंगल मिळाली. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली 3 धावा 1 गडी बाद. गावदेवी बाळकुम. यावेळेस अपील कसली, म्हणजे कारण देखील काहीतरी असायला अपीलसाठी. कारण बॉल आणि थायपॅड मध्ये एक डिस्टन्स होता, बॉल आणि बॅट मध्ये डिस्टन्स होतं. व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली गावदेवी बाळकुमला आणि धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. पण मी कौतुक करीन व्हाईट टायगरचं की अजूनपर्यंत गावदेवी बाळकुम या अनुभवी संघाला रोखण्यामध्ये चांगला पर्याय प्रतीकचा त्यांनी वापरलेला आहे. आणि गावदेवी बाळकुम सुद्धा या स्पर्धेचं गांभीर्य ओळखते. पण किती वेळ थांबणार? सरळ बॅटचा केलाय वापर. सीधी बॅट, नो बकवास. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार.
त्याला वन हॅज टू स्टार्ट द इनिंग आणि ती इनिंग स्टार्ट केलेली आहे भूषण भोईरने. खऱ्या अर्थाने या चौकाराने धावफलक पुढे जातो आणि पोहोचतोय आता 8व्या आकड्यावर. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, चांगलं फील्ड प्रोटेक्शन सेट केलेलं आहे प्रत्येकने. पण एखाद्या वेळेला 2 धावात बदलायचा प्रीतेचा नकार आहे, कारण प्रीतेश डेंजर एंडला होता. फक्त एक सिंगल मिळते, एका सिंगल धावफलक पुढे जातोय, तर म्हणजेच 9 या आकड्यावर. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 1 गडी बाद 9 धावा. यस, प्रत्येकने चांगलं षटक हाताळलेलं आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. ज्यांनी भूषण सारख्या तगड्या फलंदाजाला बाद केलं आणि त्यानंतर भूषण भोईर आले. भूषण भोईर यांनी 6 धावांचं योगदान दिलं, प्रितेशचं 2 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे आयडियली दोन्ही संघांसाठी हे पहिलं षटक चांगली सुरुवात देणारं ठरलेलं आहे. नवीन गोलंदाज वरून तुम्हाला पाहायला मिळतील. 30 सेकंडच्या आतमधल्या फील्ड प्लेसमेंटचा आपण जर विचार केला तर शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. 30 सेकंडच्या आत बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, ऑफ साईडला ऑन साईडला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट. 30 सेकंडच्या बाहेर असेल एक डीप मिड विकेट. एक चांगली फील्ड प्लेसमेंट, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॅट अँड पॅड मधला बॉल मिड विकेट अशा तशा पुढे येतोय. थ्रो बॉलिंग एंडला डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकलं असतं, पण तसं होत नाहीये. स्ट्राईक रोटेट होते, एक सिंगल भर घालते धावेची आणि धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. या मैदानावर 50 धावसंख्या सुद्धा एक फायटिंग टोटल म्हणून आपण म्हणू शकतोय. सकाळपासून तेच चित्र आपण पाहतोय. बॉलर तयार वरून ड्राईव्ह करायचा आहे, बॅटच्या टोला कनेक्शन प्रॉपर कन्व्हिन्सिंग स्ट्रोक्स खेळले जात नाहीये. प्रीतेच्या वतीने एक सिंगल मिळते, धावसंख्या 11. सन्माननीय इंदनजी शेख, सन्माननीय फिरोजजी पठाण, सन्माननीय अनवरजी पठाण आणि सन्माननीय किशनजी ठाकूर व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही सिद्धेश अभंगे फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सर, एन्जॉय द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. जाऊ दिला बॉलला, पण तुम्ही या ठिकाणी रिस्क घेऊ शकत नाही, पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीनं आपण पाहतोय. गेल्या 40 वर्षांपासून क्रिकेटला आपलंसं केलेलं आहे संजय सरांनी, जे लोबो या नावाने प्रचलित आहेत. आणि ठाणे क्रिकेटचा विचार केला तर मनोज बेहरे हे देखील तितकंच मोठं नाव आहे. क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळले आणि आता पंचांची सेवा ते देत आहेत वेगवेगळ्या नामांकित स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्लासिक स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहे, डावीकडे सरकतोय, पोहोचतोय, बॉलवर येतोय, झेल टिपतोय, प्राइसेस विकेट मिळते. फलंदाज बाद भूषण. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट केला, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. थोडेसे फंबल झाले आणि त्याचमुळे धावचीतचा धोका ओढावला होता प्रितेशवर, पण नियतीची साथ प्रितेशला मिळते. अमोल यांच्या वतीनं ते एक सिंगल पूर्ण झालेले आहे. अमोल एक प्रतिभावंत अनुभवी गोलंदाज या नात्याने त्यांना ओळखलं जाते, पण या ठिकाणी बघा पिन चिटिंगसाठी कदाचित त्यांना पाठवलेलं आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये खूप कमी वेळा तुम्हाला ते दुसऱ्या तिसऱ्या षटकांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ॲज अ बॅटर बॉलिंग मार्कवर वरून चांगलं प्रदर्शन करतो. 4 धावा खर्च केले त्या षटकामध्ये, 1 विकेट त्यांच्या खात्यात. यावेळेस मोठा फटका येतोय, आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय प्रितेश जोशी.
योग्य त्या चेंडूची वाट पाहायची आणि त्यानंतर त्या चेंडूची वाट लावायची आणि वाट लावलेली आहे. आता इकॉनॉमी खराब झाले वरुणची. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. चॉप केल्या हलक्या हाताने एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस दिसतोय प्रितेश जोशीचा आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी बाळकुम या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण ही स्पर्धा पाहतोय सन्माननीय सिद्धेश अब्बगे जे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आहेत युवासेनेचे, तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्याचे आणि संस्थापक आहेत सिद्धेश अब्बगे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या वतीनं नेहमीच समाज कार्याची भावना आपण पाहिलेली आहे. नागरिकांसाठी ती समाज कार्याची तळमळ आपण त्यांच्या पूर्ण फाउंडेशन मध्ये पाहिलेली आहे. त्याचमुळे शेकडो त्यांचे समर्थक समाजसेवा करताना पाहायला मिळते. ठाणेच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धेश अभंगे फाउंडेशन समाज उपयोगी कामं करताना पाहायला मिळाले. नवीन षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये विकेट आली होती भावेशची, त्यालाच पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. आवश्यकता असते, वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे आहेत, पण योग्य तो पर्याय तुम्हाला उचित वेळी वापरायचा असतो आणि कदाचित हा पर्याय व्हाईट टायगर्ससाठी फायद्याचा ठरेल का पाहूया. पण एका बाजूने आता सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी, ज्यांच्या वतीने एक षटकार या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिला. धावसंख्या 20. फुललींचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या पलीकडे पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. अमोल आता स्ट्रायकिंग एंडला होते, धाव घेण्याचा प्रयत्न करायचा नव्हता, पण आता बघा बॉल डिफ्लेक्ट झालाय स्टंपच्या कनेक्शन नंतर, त्याचमुळे 2 धावा मिळत आहेत. कधी कधी डायरेक्ट हिट सुद्धा नुकसान देऊन जातो आणि तेच पाहायला मिळालं. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जिंकायचंय, कारण ही लीग स्टेज नाहीये. जिंकून तुम्हाला पुढे जायचंय आणि अजिंक्य राहिल्यानंतरच तुम्हाला ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकता येणार आहे. त्याचमुळे जिंकून तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. धावसंख्या झाली 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. गावदेवी बाळकुम. प्रतीक राईट आर्म ऑफ द विकेट प्रितेश साठी फोर्स करायचा प्रयत्न, पण कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. प्रतीकच्या चेंडूला ओळखणं काही अंशी कठीण जाते, कारण प्रितेश एक क्वालिटी बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जाते, पण अशा ठिकाणी चकवा देणारे चेंडू प्रतीक हाताळत आहेत. कारण दुरून असं दिसतंय की समोरचा चेंडू आहे, पण त्या ठिकाणी हलकासा टर्न सुद्धा मिळालेला आहे. त्याचमध्ये करेक्शन मिडल ऑफ द बॅट झालं नाही. प्रितेश स्वतःच्या त्या स्ट्रोकवर थोडासा नाराज झालाय, पण प्रतीकची अॅक्युरसी खूप कामी येते व्हाईट टायगरच्या. फुल टॉस बॉल जसा आला त्या बॉलवर 6 धावांचा रबर स्टॅम्प बसला होता. बॉल थेट जातोय आउट ऑफ द पार्क, सिक्सर. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, बॉलवर पोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. प्रितेशलाच टार्गेट करायचंय क्षेत्ररक्षकांना, प्रितेशचा खेळ माहिती आहे, त्याचमुळे प्रितेशला बाद कसं करता येईल तोच प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा आणि गोलंदाजाचा पाहायला मिळालेला आहे. दरम्यान एक सिंगल मिळते, एका सिंगल धावसंख्या जाते 29 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 5 या षटकातले आणि या षटकात सुद्धा 9 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. कासर रोडवली आणि विश्वास 11 रेडी फॉर टॉस. फुल टॉस बॉल. अमोल सुद्धा आता वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न करतायत. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार, मिळतील 6 षटकार.
ही स्पर्धा हायलाइट करण्यासाठी MH12 ची पूर्ण टीम तुम्हाला वेगवेगळे अँगल्स कव्हर अप करताना पाहायला मिळते. ड्रोन अँगल्स तुम्हाला या स्पर्धेचे त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा पाहायला मिळतील. एक हायलाइट करणारी ही टीम कुठल्याही स्पर्धेला कुठल्याही इव्हेंटला MH12 ची सकाळपासून अविरतपणे या स्पर्धेला सप्ततारांकित बनवण्यासाठी त्यांची टीम मेहनत घेताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत समर्थ बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस बघा रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक गगनचुंबी झेल टिपलेला आहे. फलंदाज प्रितेश परतीचा प्रवास करेल, साहिलच्या हातात जातोय हा कॅच, फलंदाज बाद. डावातला समर्थ ओव्हर विकेट, फुल टॉस ड्राईव्ह केलंय, मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनचा वेगानं बॉलवर पोहोचतोय. बघा तारेवरची कसरत आहे जेव्हा तुम्ही डीप मध्ये असता, खूप वेगानं तुम्हाला बॉलवर पोहोचायचंय, दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज प्रयत्न करतील, त्यांच्या प्रयत्नांना थांबवायचंय. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे चपळता असायला हवी आणि ती चपळ क्षेत्ररक्षण आता व्हाईट टायगर्स ढोकाळी या संघाचं पाहायला मिळते. एका धावेच्या वडिलांना धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर, 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम गावदेवी बाळकुम. समर्थ ओव्हर विकेट अमोल साठी, अमोल फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळले, क्षेत्ररक्षक आहेत पण दोन क्षेत्ररक्षकांना चकवत बॉल जातोय सीमारेषा पार. स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर करताना येतील 4 चौकार. वॉर मध्ये येणार आहोत जयंत सर, आपण वॉर मध्ये येणार आहोत आणि बॅटर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट हाईट इम्पॅक्ट साठी. प्रत्येक संघाला आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे विमर पद्धतीच्या चेंडूसाठी. तर त्या ठिकाणी फलंदाजाला वाटते की इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट आहे, फलंदाजाचा तोच निर्धार. पाहूया त्यांच्या पक्षात जातोय का. टॉस साठी यायचंय विश्वास 11 आणि कासर वडवली. चला आपण टॉस, ओके फेअर डिलिव्हरी. चला रिव्ह्यू लॉस्ट बाय बॅटर्स, फेअर डिलिव्हरी आहे, कारण प्रथमदर्शी तेच वाटलं होतं पण आपल्याकडे रिव्ह्यू आहे तो यूज करायला हवा. अमोलने आणि तो प्रयत्न केला पण निर्णय त्यांच्या काय पक्षात जात नाही, फेअर डिलिव्हरी आहे. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ झालाय. समर्थ पहिल्या चेंडूवर विकेट त्यांच्या खात्यात गेली आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर 5 धावा गावदेवी वाळकुम या संघाने वसूल केल्या. धावसंख्या जाते आता 40 वर 40 रन्स. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल फोर्स केलाय, अमोलकडे ताकद आहे पण त्या ठिकाणी एलिव्हेशन आहे का पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा आले, बॉल खाली. व्हाईट टायगरचं चांगलं क्षेत्ररक्षण, ऋषीने दिली खुशी व्हाईट टायगर्सला. अमोल पडद्याचा प्रवास करतील, बाद. या टॉस साठी वर या व्यासपीठावर आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन्स विश्वास 11 आणि कासवडवली असा हा पुढचा सामना होणार आहे, पहिल्या फेरीतला 4था. तर त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी आपण या व्यासपीठावर
विश्वास 11 आणि MC कासरडोई. चला मॅच ऑन करूया, थांबू नका. नवीन फलंदाज मध्ये त्याच्यामध्ये महेशच्या सोबतीला असणार आहे विजय वैती, एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व. आणि आता त्यांची खरंच गरज आहे गावदेवी बाळकुम या संघाला, आणि गरजेची पूर्तता करतील का पाहूया. एक स्ट्रॉंग बॅटर म्हणून ज्यांची गणना आहे, आणि आता त्याच वैशिष्ट्यावर त्यांचा खेळ होतोय का गावदेवी बाळकुम या संघासाठी पाहूया. पण जबरदस्त षटक समोरचं या राहिलं, ज्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्यात व्हाईट टायगर्स झोकाई संघासाठी. चांगलं षटक आतापर्यंत घडते समोरच्या बाजूने. समोर तयार, राईट आर्म होतं विकेट न. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरचे पलीकडे जातील, आउटफील्ड मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडं फंबल झालंय, लगेच एखाद्या वेळेला 2 धावात बदललं जाईल. एक चुकांचा आढावा प्रतिस्पर्धी संघ घेणार आहे, आणि या ठिकाणी 1 चूक झाली, एखाद्या वेळेला 2 मध्ये बदललं, 2ची वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. धावा होत आहेत आणि एक चांगली स्थिती आपण गावदेवी बाळकुम या संघाची म्हणू शकतोय या मैदानाचा आढावा आणि वातावरणाचा अंदाज घेतला तर. ऑस्टनच्या जास्त बाहेरचा बॉल, लोबोसरांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. चला सन्माननीय सिद्धेश अभंगे, आपणास मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. सन्माननीय सिद्धेश अभंगे यांना मी विनंती करतोय पण व्यासपीठावर यायचंय कृपया. चला मॅच ऑन ठेवा. त्या ठिकाणी अंपायर्स आहेत, सर्व डिसिजन तुम्हाला देण्यासाठी शहानिशा ते करतील. तुम्ही तुमचं काम ठेवा चालू. पंच त्या ठिकाणी खूप चांगलं सकाळपासून काम करतात. आमची पूर्ण 4 अंपायर्सची टीम. हो, फुल करायचा मौका मिळाला होता आणि तसा बॅटलो सुद्धा आपण पाहिला विजय यांचा, पण त्या ठिकाणी होत नाही. बॅट आणि बॉलचं कनेक्शन जातोय. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 43 धावा. गावदेवी बाळकुम 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. टीम गावदेवी बाळकुम. एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. डीजे मयूर. शिवम शिवोग सुयोग. अच्छा, सुयोग नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते शेवटच्या षटकासाठी. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज महेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल विजय. सुयोग नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. चला प्लीज सुयोग मॅच ऑन ठेवा, थांबू नका. अजूनही यानंतर 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तर वेळेबद्दल सतर्क करा. बॉलर तयार सुयोग. राऊंड विकेट ऑन साइडला स्लॉक केलाय बॉलला. हवाई सफर घडवले आणि वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल जातो डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या 6. 5व्या षटकाची दमदार सुरुवात. षटकार षटकार येतो आणि धावसंख्या 50ला 1 कमी 49 झालेली आहे. गावदेवी बाळकुमची काय जबरदस्त षटकार खेचलेला आहे महेश यांनी. क्रॉस बॅटेड बॅट्सविंग खूप चांगला होता. प्रॉपर एलिव्हेशन फोर्स सर्व गोष्टी जुळल्या. फुललेनचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॅटच्या टोला कनेक्शन बॉल पोहोचतोय डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉलवर. तोपर्यंत 2 धावांचा कॉल होता आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. यालाच म्हणतात परफेक्ट कॉलिंग आणि परफेक्ट रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द 2 बॅटर्स. विजय आणि महेश दोघांचा ताळमेळ खूप चांगला पाहायला मिळाला धाव घेताना. धावसंख्या 50च्या पलीकडे 51 धावा. गावदेवी बाळकुम 51 रन्स ऑन बोर्ड. मी प्रतीकचं ओव्हरऑल कौतुक करीन. या 5 षटकांमध्ये 2 षटकं प्रतीकला मिळाली आणि कंपॅरेटिव्हली त्यांनी चांगलंच षटक हाताळलेलं आहे. आणि इतक्या तगड्या संघासमोर उभं राहताना तुमच्याकडे ते व्हेरिएशन असायला हवं. प्रतीककडे होतं आहे. आणि त्यानंतर समर्थ षटक ज्यामध्ये 2 विकेट्स आल्या, ते देखील खूप फायद्याचं राहिलेलं आहे.
पण ह्या षटकामध्ये सुद्धा विकेट येईल का हाच प्रश्न माझा होता आणि तो विकेटचा बॉल आलाय, विकेट मिळते गोलंदाज सुयोगला. खूप चांगला झेल साहिल यांनी टिपलेला, साहिलने या डावात दुसरा झेल टिपलेला आहे, फलंदाज बाद झालेला आहे. महेश बॅक टू पेव्हिलियन. नवीन बॅटर मध्ये त्याच्यात प्रियेश पोचत आहेत. प्रियेश एक चांगले गोलंदाज आहेत, पण आता फलंदाजीमध्ये देखील त्यांना त्यांचं योगदान आपल्या संघासाठी द्यावं लागतं. जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेट करतो तुमची भूमिका स्पष्ट नसते की तुम्ही बॉलर आहात की तुम्ही बॅटर आहात. जी गरज येईल ती गरज तुम्हाला पूर्ण करायची असते. आता परत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. प्रियेश लेफ्ट हँडेड बॅटर तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला धावसंख्या झालेली आहे 51 धावा. बऱ्यापैकी रोखले गावदेवी बाळकुम या संघाला व्हाईट टायगर्स स्पोर्ट्स ढोकाईने, कारण थोपका नाही फलंदाजीचा आणि त्यांना अडवणं आणि एक क्वालिटी फिल्डिंग मला पाहायला मिळाली. म्हणजे मिसफिल्ड्स नगण्य राहिल्या, एकही कॅच ड्रॉप नाही झाली, सर्व कॅचेस कंप्लीट झाल्या. ही एक जमेची बाब ठरलेली आहे. व्हाईट टायगर स्पोर्ट्स ढोकाळ्याची ही सुरुवात आहे आणि नक्कीच एक चांगला खेळ व्हाईट टायगर्स कडून मी गेल्या वर्षभरापासून पाहतो. व्हाईट टायगर्सला एक चांगली प्रगती व्हाईट टायगर स्पोर्ट्स या संघाची आपण ठाणे क्रिकेटमध्ये पाहतोय. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म द विकेट सुयोग, स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड बॅटर असतील प्रियेश. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, विकेट किपर चुकले, खाली बसले, चूक झाली. पण आता म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. विथ बॅट या 4 मिळतील गावदेवी बाळकुमला. धावसंख्या 55. जाणून बुजून तो प्रयत्न चुकीचा केला नाही, पण त्या ठिकाणी चूक झाली तर प्रतिस्पर्धी संघाला फायदा होतोय 4 धावांचा आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते आता 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. लेफ्ट हँडेड बॅटर प्रियेश ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर सुयोग, ज्यांनी या षटकामध्ये जरी धावा खर्च झाला त्यांच्या वतीने पण विकेट सुद्धा घेण्याची कामगिरी केली. फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जाईल कारण शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सर्वतोपरी प्रयत्न करायचे असतात धावा जोडण्यासाठीचे. दरम्यान या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2च्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असणार आहे. चला टॉस त्या ठिकाणी होईल. विश्वास 11 कॅप्टन या चला टॉस साठी. कासा रोडवलीचे कॅप्टन आहेत रेडी. आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोघं आहेत ना रेडी? आपण टॉस करणार आहोत. चला लास्ट बॉल, पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल असणार आहे आणि आतापर्यंत चांगली परिस्थिती गावदेवी बाळकुम या संघाची पाहतोय आपण, जी झालेली आहे 57 धावा. 57 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल देखील आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न होईल का? गोलंदाज त्याच तयारीत दिसतोय. सुयोग स्ट्राईक एंडला आहेत प्रियेश. ड्राईव्ह केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. थोडे फंबल झाले, घाई झाली, त्यामुळे बघा एका धावेला लगेच 2 धावांमध्ये बदललेला आहे आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही धाव घ्यायचा प्रयत्न प्रियेशचा आहे पण त्या ठिकाणी तो प्रयत्न काय पूर्णतः झाला नाही. धावसंख्या 59 आणि जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 60 धावांची गरज असेल टीम व्हाईट टायगर्स ढोकाईला. 30 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम व्हाईट टायगर स्पोर्ट्स ढोकाळी.
हॅलो पुन्हा वळूया आपण मॅचकडे. दुपारचं सत्र सामना क्रमांक 4, पण 60 धावांचं माफक आव्हान नाहीये. 5 षटकात 12 धावांची सरासरी सुरुवात केली आहे. अकाउंट ओपन केलंय. श्रीगणेश केला एक धावेने. व्हाईट टायगर डोकाळी. वाघ तरी कुठे उरले हो सफेद रंगाचे. शब्दशः अर्थ, पण मजा येईल मॅच मध्ये. 100 मीटर दूर अंतरावर राहणारे दोन्ही संघ एकाच नाण्याच्या 2 बाजू एकाच मैदानावर सराव करणारे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये दिग्गज. गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम, प्रितेश जोशी, त्याचबरोबर अमोल, विजय, एक नामवंत खेळाडू माने, असे जबरदस्त खेळाडूंचा प्रतिभाशाली संघ. दुसरा चेंडू ड्राईव्ह करतोय जमीन लगत. सर्कल मध्ये 1 धाव निश्चित, पण 12 धावा षटकांमागे करायचे आहेत. त्यामुळे व्हाईट टायगर संघाला प्रत्येक षटकामध्ये मोजून मापून पावलं टाकावी लागतील. दरम्यान लेफ्ट आर्म, राईट आर्म डाऊन. हा चांगला काढला. कव्हर क्षेत्रातून चेंडू निघतोय लॉंग ऑफ रिजनला. नाईस लुकिंग शॉट, नाईस प्लेसमेंट, पण थांबणार नाही चेंडू. गाठेल सीमारेखा, जाईल सीमारेखा पार, येतोय आकर्षक चौकार. आधारस्तंभ आघाडीचा स्ट्रायकर बॉलर नेतृत्वही करतो आणि आघाडीचा एक भरोशाचा डिपेंडेबल बॉलर म्हणून या संघात त्याची गणना होते. ठाणे क्षेत्रामध्ये चांगले नाव गाजवलंय. दरम्यान हा चांगला चेंडू यॉर्कर लेन ब्लॉक होल मध्ये टाकलाय. ब्रह्मास्त्र काढलं, बल्लेबाजाला थांबवलं, जागेवर उभं आंदोलन करायला भाग पाडलं. रेडगाव चेंडू येतोय. प्रत्येक षटकात 12 धावांची सरासरी. पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक यावेळी इथे सुरू असताना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ. दरम्यान हा चेंडू डाव्या स्टीवर आणि यावेळी कॉटन बॉल. सुंदर झेल. यावेळी नक्कीच चकित केलं, फसवलं. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगला टिकतोय अमोल. पहिली विकेट पडते. पहिला धक्का संघाला व्हाईट टायगरला. थँक्यू. 7 धावा, 1 गडी बाद. 7च्या आत 1 घरात. बरोबर 7 धावा, 1 गडी बाद. थांबावं लागतं, उभं राहावं लागतं, पाय रोवावं लागतात, वाट बघावी लागते, नंतर वाट लावावी. संयम महत्वाचा, निर्धार महत्वाचा, आत्मविश्वास महत्वाचा, तो पाहिजे. बॅट्समनकडे संयम आणि निर्धार महत्वाचा. क्रिकेटचा खेळ काय आहे मित्रांनो? क्रिकेट म्हणजे 3 T: टॅलेंट, टेम्परामेंट आणि टेक्निक. याचा अर्थ क्रिकेट. तुमच्याकडे चित्याची चपळाई आणि घारीची नजर असेल तरच क्रिकेट खेळा. हे गुण तुमच्यात पाहिजेत, नाहीतर काय. चला, व्हाईट टायगर फार मला नाव आवडलं या संघाचं. सफेद वाघ. दरम्यान काश्मीरला पण नाही मिळत वाटतं सफेद वाघ. सायबेरियामध्ये मिळतात.
आफ्रिके देशामध्ये. चला ती गोष्ट थोडी मनोरंजन, पण इथे दुसरी षटक. हा चांगला फटका आहे, सरळ उचललाय लॉंगच्या डोक्यावरनं, जाईल चेंडू सीमारेषेच्या आर पार, येतोय षटकार, चौकार माफ करा, 1 बाउन्स. वन बाउन्स, चौकार. पंच आपण बघताय पायपंचांच्या भूमिकेत मनोज भैरे, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत लोबो. तर जुना चेंडू टाकावा मैदानात असेल तर, नाही तर तो द्यावा. फार मोठं मैदान आहे. APJ डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावामध्येच भारतीयांना अभिमान असला पाहिजे. फार जबरदस्त हे नाव, APJ डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डन, त्यामध्ये सुरक्षित असलेलं मैदान. युवा सेना चषक 2024चं आयोजन. होता त्याला ऑब्जेक्शन घाल लाव ना, त्याला असं करणार. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. षटकार आहे का चौकार, कारण आमच्या मुखातून निघालं होतं षटकार. बॉल उसळी किती घेतो, किती उडतोय, कुठे गेल्यावर तो किती हाईटला जाणार. फार चांगला निर्णय. पाणी पिला ना बेटा. आणि पंचांचा इशारा काय बघूया. ओ दॅट्स अ 6. निर्णय बदललाय. आम्हालाही दिसलं तसं, पण शेवटी तिसरा डोळा आहे त्याचा वापर का करू नये. आणि मग आमचे तिसऱ्या पंचांची भूमिका महत्वाची. त्यांनी पाहिलं आशिष मोकेश यांनी 4 कॅमेरा अँगल मधून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, देन ही कन्फर्म अबाउट हिज डिसिजन. आणि मान्यवरांचा स्वागत या इथे आपण बघू शकता. सन्माननीय आयोजक सिद्धेजी अभंगे यांच्या शुभ हस्ते प्रत्येक मान्यवरांचं इथं स्वागत सत्कार होतो. आरतीताई त्यांच्या समोर आहेत. सर्व मान्यवर. आणि हा चौकार मैदानात येतोय. फार चांगले शूट. दरम्यान
हा चांगला ड्राईव्ह आहे, फोर्सिंग ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, बॅकला प्रोटेक्शन आहे, तिथे एकच धाव मिळेल. छान षटक म्हणता येणार नाही कारण षटकार चौकार आलाय. बावीस धावा. चांगला पाठला घ्यावी, उडवला हवेमध्ये, पण क्षेत्ररक्षक आहे का तिथे, पोहोचेल का तिथे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण होते, तिसरी धावांचा प्रयत्न आहे आणि ती सुद्धा पूर्ण केली गेली आहे. दरम्यान चांगली खेळी पाहतोय आपण. दरम्यान हा चांगला फटका आहे, हवेत आहे का, आणि हा चौकार. आता हे षटक मागणे ठरलंय. व्हाईट टायगर ओरडतोय, दहारतोय, परत येतोय. वेळ झाली आहे आता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीची. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. दरम्यान 29 आफ्टर 2 ओव्हर्स, 60 धावांचं लक्ष्य. आता समीकरण काय ते बघूया आपण. 21 धावा मला वाटतं, नाही 31 पाहिजे. 18 चेंडू 31 धावा असं समीकरण. पण कौतुक केलं पाहिजे अमोल सारखा एक वेगवान गोलंदाज ज्याने एक गडी बाद करण्यात यश मिळालं. दरम्यान अमोल तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन, हा चांगला खेळ. आपण कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक खूप खोलवर उभे आहेत, पुढे उभे आहेत, डोक्यावर चेंडू टाळलं होतं. स्वीपर कव्हरला 2 धावा आणि तिसरी धाव थोवर पुरी होईल का, निश्चित. चांगली रनिंग मिडल विकेट, नाईस, सुंदर धाव. 3 धावा, एकेरी धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये. जीवाच्या आकांताने पळतायत, जीव तोडून म्हणता तरी चालेल. काय कौतुक केलं पाहिजे. आणि अमोल थोडे नाराज, बरोबर आहे, चांगला मारा करतोय. क्षेत्ररक्षक 7 मिळणं महत्वाचं आहे, धावा रोखणं महत्वाचं आहे. धावसंख्या 32. गावदेश पोहोचला बाळकोम. प्रितेश जोशी, अमोल माने, विजय, काय टॉप क्लास टीम आहे. झगडतोय, लढतोय, संघर्ष करतोय गावदेश पोहोचला. दरम्यान आनंद स्ट्राईक एंडला. हा सुंदर चेंडू, नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवतोय, चेंडूला सरळ काढतोय. फलंदाज जागेवरून बाहेरच्या चेंडूला खेळताना चुकतोय, फसतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये, गाठभेट नाहीये, मुलाखतच नाहीये. चेंडू येथे नीट धाव. अमोल चतुराईने गोलंदाजी करतोय, आपला अनुभव पणाला लावतोय. राऊंड द विकेट मारा. यावेळी ऑन साइडला जमीन लगत खेळलाय. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने पुढे होतो, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. चांगली क्षेत्ररक्षण, अटॅक टुवर्ड द बॉल. चेंडूवर स्वतः जाऊन आक्रमण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे दाबून टाकला जातोय. एका धावावर समाधानी दोन्ही फलंदाज. धावसंख्या पुढे सरकते. 33 धावा, 33. तिसरं षटक मार्गस्थ. फार चांगले षटक आतापर्यंत तरी चौकारता आला नाहीये. फलंदाजांना सिंगल करायला भाग पडले. हा खोलवर टप्पा, तेवढा चांगला जमिनीगत फटका. यावेळी लॉंगांचा खेळाडू ऍक्शन मोड मध्ये, एकच धाव मिळेल. हळूहळू धावसंख्येला खिळी घालण्याचा प्रयत्न अमोल द्वारा. ज्यादा मोकळीक देत नाही, हात मोकळे करायला वेळ देत नाहीये. एक धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 34. 2 चेंडू शिल्लक, म्हणजे एकूण 14 चेंडूंचा खेळ बाकी. आणि करायचे इथून तुम्हाला 26 धावा. 14-26.
हा उजेडच्या बाहेर सरळ निघतोय. पंचांकडे आशाभूत नजर टाकली फलंदाजांनी की चेंडू वाईट तर नाही ना. पंचाने सांगितलं मी इकडे आहे ना, मी बघतोय ना. बरोबर आहे, हातवारे करणं योग्य नाही. दरम्यान निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला अमोलने आतापर्यंत चांगली षटक हाताळलंय. दरम्यान लास्ट बॉल. हा पायातला चेंडू जमीन लगत खेळलाय, हवेत आहे आणि वन बाउन्स पकडायचा प्रयत्न नाही येणार. यश मिळेल अपयश, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. आता समीकरण बदललं, चौकाराने समीकरण बदललं. धावसंख्या 38 माफ करा 38. आता करायच्या 12-22, 12 चेंडू 22 धावा. 12-22 म्हटलं की ठाणे स्टेशन टू CST ट्रेन 12-22 ची प्लॅटफॉर्म नंबर 3 वर्ण. बरोबर आहे, युवासेना चषक आहे. छानसा भोजनाचा आस्वाद घेतात सर्व. बारा-22 सामना आपण पाहता युवासेना चषक 2024 ड्रिंक्स मैदानावर. आपण पाहता आता काय विजय सारखा अनुभवी गोलंदाजाचा चेंडू दिलाय. स्ट्राईक दोन्ही फलंदाज जे आहेत मैदानावर ते आनंद आणि ऋषी, हे दोन्ही फलंदाज. ऋषी स्ट्राईकला, आनंद ऑफस्ट्राईक लेनला. दोघांमध्ये खलबत झालं, बातचीत झाली. 12-22 ची मॅच. षटक कोणाकडे दिलंय? विजयकडे. या संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज विजय. गावदेवी स्पोर्ट्स क्लब ठाणे क्रिकेट वर्तुळामध्ये या संघाचा दबदबा आहे. 27 चेंडू षटक ठोकणारा शतकवीर प्रितेश जोशी. ठाण्याचं वादळ, बाळकुमचं वादळ, बाळजुंगर तुफान. 12 षटकार, 4 चौकार. आम्हीच त्यावेळी ती मॅच कव्हर करत होतो, त्यामुळे ते शतक आम्ही या डोळ्यांनी पाहिले. ती तुफानी खेळी आम्ही बघितली आहे. पण आता तो यष्टांच्या मागे कामगिरी करतोय. विजयच्या हातात चेंडू, मॅच महत्वाची. व्हाईट टायगरला चान्स आहे, दोन्ही संघांना संधी आहे. जो दबावात आला तो फसला. यावेळी चांगला फटका आहे, स्क्वेअर खेळ आहे, चेंडू हलवला जाईल. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला खेळ होता. वाईड एक्स्ट्रा कव्हरला, कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट शॉट, पण तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. चौकार अडवलाय, 2 धावा रोखलेत. धावसंख्या बरोबर 40, 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक 11. काय मॅच आहे. आजूबाजूचे संघ, शेजारील संघ. व्हाईट टायगर ढोकाळीचा तर कोलस्टार बाळकुमचा. दरम्यान हा फुलटॉस ठीकसा बॅटवर आला नाहीये. खेळल्या जमीनलगत एकदा मिळेल. दुसरी धाव घातक आहे, घातक बघितलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. आपला इरादा बदलला. एक धाव वर समाधान मानतोय. कोण आहे रे? चेतन लॉंग ऑफला वेगाने चेंडूवर येतोय. ताबडतोब अमोल आणि विजयची बातचीत, कारण का ती 10 चेंडूचा अखेर शिल्लक आहे. 19 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. एक षटकार मॅच मध्ये परत आला व्हाईट टायगरला. हे माहिती आहे अमोलला की फलंदाजांना एक चान्स दिला तर ते चान्स घेणार. लॉंग ऑफ ला चेतन, तर वाईडिश कव्हरला महेश. दरम्यान हा कट केलाय, गॅप मध्ये चोल ठेवला, स्क्वेअर ठेवला, खाली या क्षेत्र. चेंडू जाईल का सीमारेखा पार? हो, निश्चित जाईल. आणि हा येतो एक टायमिंगचा क्लासिकल खणखणीत चौकार.
व्हॉट अ शॉट, काय सुंदर फटका, स्क्वेअर खेळला, गॅप मध्ये ठेवलं, का अप्रतिम टायमिंग, आणि खास करून त्याच्यामध्ये प्लेसमेंट चांगली होती. क्षेत्ररक्षक होता पण तो राहिला दर्शक म्हणून. चेंडूने गाठली सीमा, पार केली सीमा, सीमारेषा पार. या चौकाराने समीकरण बदललं. 9 चेंडू 15 धावा. कोण खेळतोय? अमोल आनंद आतापर्यंत आनंद साजरा करतोय. 34 धावा नाबाद, 6 चौकार आणि 1 षटकारांनी खेळी सजवली अमोलने. आनंदनी तळ ठोकला, पाय रोवले. फार सामना जवळ आलाय. म्हटलं तर अजूनही सामना ओपन आहे, खुला आहे. कशमकश संघर्ष सुरू. या लेग साइडला चांगला काढला खाली क्षेत्रामध्ये. व्हॉट अ शॉट दॅट इज ऑफ स्टंपच्या बाहेर शपवून लेग साइडला फाईन लेगच्या क्षेत्रात बॅक टू बॅक चौकार. खेळतोय 60 धावांची खेळी गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकुम समोर. एक मोठा संघासमोर एकटा लढलाय. 42 नॉट आउट, ज्यामध्ये 8 चौकार 1 षटकार, 8 चौकार 1 षटकार मी सजवलेली. आता समीकरण काय बघूया. 11 धावा करायचे 8 चेंडूंमध्ये, आणि आनंदला पाहिजे पहिलं अर्धशतक झळकवण्यासाठी 8 धावा. होईल का त्याची गाठ, भेटेल का त्याला वाट, बघू. प्रश्न बरेच आहेत. हा पुढे स्क्वेअर खेळला गॅप मध्ये, आणि हा चौकार नंबर 3. आलाय 46 धावांवर, आणि विजयासाठी पाहिजे बरोबर 7 धावा. आनंदला पाहिजे 4 धावा. पहिलं अर्धशतक हाफ सेंचुरी. आपल्या आयुष्यामध्ये हाफ सेंचुरी लावली तर आपल्याला एक सुवर्ण अक्षराने आपलं नाव लिहिलं जातं स्कोरबुक मध्ये. युवा सेना चषक 2024 ची होईल का पहिली हाफ सेंचुरी, होईल का पहिलं अर्धशतक. आनंद, काय नावच तुझं आनंद, कामगिरी चांगली करतोय, देतोय संघाला आनंद. का टायमिंग, हा चुकला, प्ले अँड मिस, आवर घातला नाही स्वतःच्या मोहाला. षटक नंबर 4 पूर्ण. धावसंख्या दापलकावर बरोबर 53. आता पाहिजे 6 चेंडू 7 धावा. अजूनही सामना जर म्हटलं तर ऍडव्हान्टेज टू द बॅटिंग टीम. कंपल्सरी चेस, ड्रेसिंग आणि चेसिंग फॉर्मच्या खाली लिहिलंय, कंपल्सरी आहे. त्यामुळे आता 6 चेंडू 7 धावा करायला लागतील. पण जर आपण म्हटलं तर आता पैसे कुठे लावाल, तर कुठे लावाल आपण. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि धावत्या घोड्यावर पैसे लावणं. बघूया आता 6 चेंडू 7 धावा. आनंद करेल का अर्धशतक पुरं, आणि आनंदने जर हाफ सेंचुरी केली, अर्धशतक केलं, तर आनंदला मिळेल काय, काय 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 आनंदला मिळतील लाख लाख धन्यवाद त्यांच्या टीमकडनं. पण आनंदची खेळी, हा मोठा संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकुम. हा काही साधा संघ नाहीये, ठाण्यातली टॉपची टीम मानली जाते. पण आज बाजूचा शेजारील संघ व्हाईट टायगर दहारतोय, डरकाळ्या फोडतोय. सफेद शेर कहते हुए शेर अब भी टाइगर अभी जिंदा है. 6 चेंडू 7 धावा. ब्युटी, आणि आला प्रितेश जोशी, या संघाचा तारणहार, संकटमोचक, ठाणे जिल्ह्यामधला पहिला शतकवीर. 27 चेंडू मध्ये शतक ठोकणार होतो हाच खेळाडू प्रितेश जोशी.
याच्या नावाचं वादळ आहे. 5 चेंडू 7 धावा. ताबडतोब काहीतरी कुजबूज झाली आहे पंचांबरोबर. अमोल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कर्णधार प्रितेश जोशी ऑफ ब्रेक लेग ब्रेक कधी करू शकतो. आपटलाय चेंडूला, उजेडीच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी सांगितलंय परत टाका चेंडू. चेंडू आहे वाईड, बॉल आहे वाईड. आता 5 चेंडू 6 धावा. समीकरण अजूनही 1 ने वरती. 5-6 काय मॅच आहे. 5-6 वाईट दिला ना, नाही दिला दुसरा वाईट नाही तो दुसरा शप्पल झाला तर नाही. ओके शफल झाला तर नाही. 4-6 चा सामना. हा ब्युटी प्रितेश जोशी नाव आहे माझं. बॉलिंग एंडला विकेट रनआउटच्या रूपात. म्हणजे किपर जवळ आहे ना, कोण आहे जवळ आहे. लॉंग म्हणजे विकेट किपर मागे आहे, त्यामुळे रनआउटची विकेट काउंट केली जाईल. करेक्ट, नियम वेगळे. ओके, निर्णय दिला गेलाय. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आता किती चेंडू गेले धावा ते आपण बघूया समीकरण. 3 चेंडू 6 धावा ना, 3-6. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॉस्ट्रेलियनला कोण उभा आहे. आनंद. आता आनंद स्वतःहून स्ट्राईकला गेलाय. त्याला स्ट्राईक पाहिजे होता आणि स्ट्राईक साठीच भांडण आहेत. आनंदच्या एका बॅटला म्हणजे चांगला बॉल लागला मध्ये तर हा पाठवणार, कारण आतापर्यंत 9 चौकार 1 षटकार ठोकून 46 धावांवर उभा आहे. त्याला पाहिजे 4 धावा अर्धशतकाला, तर टीमला पाहिजे 6 धावा विजयी लक्ष गाठायला. काय मॅच आहे. पण प्रितेश जोशीचं कौतुक करावं लागेल. हा मैं हूं ना. प्रितेश जोशीने बॉल हातात घेतला. अष्टपैलू खेळाडू, एक दिग्गज खेळाडूच्या भूमिकेमध्ये स्टार प्लेअर आहे. आयकॉन मानलं जातं आजकाल क्रिकेटमध्ये याला. आनंद विरुद्ध प्रितेश जोशी ही मॅच फार महत्वाची. आता दोन्ही टॉप क्लास प्लेअर. कोण कोणावर पडेल भारी, लय भारी बघूया. हा हवेत आहे, गॅप मध्ये आहे का, झेल आहे, विकेट डाऊन. आणि इथे मॅच मध्ये परत आले गावडी स्पोर्ट क्लब बाळकोम. क्या बात है. आता 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. आनंद स्वतःला आवरू शकला नाही, रोखू शकला नाही. पायातला चेंडू हवेत खेळला, लूज शॉट चांगला टिपला तिकडे डीप मिड विकेटला, घेतला झेल, बॅट्समन होतो फेल. आता 2 चेंडू 6 धावा. एक मोठा फटका, एक बिग हिट. 6 धावा कधी होऊ शकतात, काही घडू शकतं. जेवढा ऊन तापलंय तेवढा सामनाही गरम झालाय. युवासेना चषक चा बेस्ट मॅच संघर्ष सुरू आहे. पण प्रितेश जोशीचं कौतुक केलं पाहिजे. 6 चेंडू 7 धावा असताना बॉल हातात घेतलाय. 2 चेंडू 6 धावांवर सामना आणून ठेवलाय. आघाडीच्या फलंदाजाला माघारी धाडला आनंदला. आता नवीन बॅटर मैदानात. अनिकेत धाव वाईड आहे, उपच बाहेर वळलाय. आणि सन्माननीय आमच्या ठाण्यातले टॉप क्रिकेटर्स, रेल्वे रणजी खेळत ते व्यंकट मुदलियार, टेनिस आणि रणजी क्रिकेट मधलं सर्वात मोठं नाव, कोपरीचं सर्वात मोठं नाव व्यंकटजी मुदलियार, ज्यांचं स्वतःचा आता शॉपी आहे. दरम्यान हा चेंडू
हा 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 क्लासिकल डिलिव्हरी. हा उजेडच्या बाहेर ठेवलाय. फलंदाजाला जाणून बुजून खेळण्यास भाग पाडलाय. आवाकाच्या बाहेर ठेवलाय. रनरच्या बाहेर ठेवलाय. का टॉप क्लास गोलंदाजी. प्रितेश जोशी. नाव माझं प्रितेश आहे. अनुभव माझ्या गाठीशी आहे. माझ्याशी तुमची गाठ आहे सांगतोय. फुकट माणूस नाव मोठा होत नाही. एक चेंडू 5 धावा. कर्तृत्व करावं लागतं. संधी बनवायला लागते. परिस्थिती कशी असो तुम्ही उभं राहावं लागतं. वादळ किती हो तुमचं मूळ घट्ट असावं लागतं. काय बॉलिंग केली आहे. 6-7 ची मॅच. 9 विकेट हातामध्ये तरी आणली. एक चेंडू 5 धावा. आता तुम्हाला करावा लागेल धावा धावा का कारण एक चेंडू 6 धावा. अजूनही मॅच गेली नाहीये. व्हाईट टायगरला एकच मोठा फटका खेळायचा आहे. तो पण हवेत खेळायचा आहे. जमिनीवर खेळला. मॅच दूर. दिल्ली दूर. लक्ष दूर. काय मॅच काढली. प्रितेश जोशी 6 चेंडू 6 धावाची मॅच डिफेंड करणं वाचवणं. लास्ट बॉल. मॅच. प्रितेश जोशीने आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. लास्ट बॉल आलाय. डॉट निर्धाव आणि इथे गावदेवीने केले चमत्कार. गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम इन सेकंड राऊंड. आणि आताच व्यासपीठावर सन्माननीय लेजंडरी क्रिकेटर व्यंकटजी मुदलियार यांचं स्वागत आयोजक सिद्धेशजी अभंगे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर इन ठाणे रिजन.